आणि फक्त महिला पत्रकारांनाच का? त्यांचं ऑब्जेक्शन येईल आमच्याकडे. मी आत्ताच बोलले, आत्ताच 2 मिनिटापूर्वी बोलले की आम्ही तुमच्या विरोधात नाही. महिला दिनानिमित्त सर्वांना. खरं तर पत्रकारिता करत असताना तुमचं हे स्पर्धेचं जग आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये धावताना ही स्पर्धा करत असताना बऱ्याच वेळा अतिशय जीव धोक्यात घालून आपण जी पत्रकारिता करता त्यासाठी माझी एक विनंती आहे. कारण की मध्यंतरी मी एक बाईक व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यामध्ये पत्रकार त्या स्पीडमध्ये त्या 2 व्हीलर गाडीवरून कॅमेरामन पाठीमागे होता, गाडी चालवणारा माणूस, आणि ती स्पर्धा गर्दीतून चालू होती की पुढे बसणाऱ्या गाडी चालवणाऱ्याचा बॅलन्स जात होता. कदाचित 2-3 वेळा ती गाडी स्लिपी झाली होती. तर मला तुम्हाला विनंती करायची, निश्चित टीआरपी साठी आपण प्रत्येक जण झगडताय, पळताय, धावताय, पण यामध्ये स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी करणं गरजेचं आहे. कारण की तुम्हाला महाराष्ट्र पाहत असतो. तुम्ही ज्या पद्धतीने बातम्या देतो, अगदी पूर आला तर निम्म्या पाण्यात जाऊन आपण बातम्या देण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने आपण बातम्या देतात त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या करिअरसाठी माझ्या मनापूर्वक शुभेच्छा. आणि बऱ्याच वेळा बातम्या मला एक खंत या निमित्ताने व्यक्त करायची. बऱ्याच वेळा फोनसाठी आम्हाला विचारलं जातं आणि फोनला आम्ही कनेक्ट झाले ते बोलेपर्यंत समोरच्याने आमचा फोन निम्मा कट केलेला असतो. आम्ही बोलत असतो त्यावेळेस आम्हाला लक्षात येते नंतर थोड्या वेळाने की आपल्याला केव्हाच कट केलेला आहे, आवाज बंद आहे आपला. म्हणजे ही इतकी गडबड असते आपली. तर मला किमान सांगावं किंवा इतकी धावपळ कशासाठी की 1 मिनिटाचा फोनही बऱ्याच वेळा आमचा पूर्ण होत नाही. जो विषय बोलायचा तो राहून जातो आणि दुसऱ्या दिवशी कळतं की त्याची निम्मी बातमी खोटीच होती. म्हणजे बातमीचं गांभीर्य, कारण की आपल्या बातमीवरती अनेकांचे कुटुंब अवलंबून असतं. कुटुंब म्हणणं त्यातनं उद्ध्वस्त होणारे सुद्धा फार मोठी कुटुंब मोठ्या प्रमाणात आहेत. तर बातम्या आपल्याकडून चुकीच्या जाऊ नयेत. 1-2 बातम्यांच्या बाबत मी अनुभव घेतला. काही बातम्या अशा चुकीच्या गेल्यामुळे फार समोरच्या लोकांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत. त्याच्यामुळे मान्य आहे की आपल्याला ती तेवढ्या वेळामध्ये बातमी कव्हर करायची आहे किंवा पुढच्या फोनसाठी कोणीतरी वेटिंग करणार असतं किंवा काही. पण या सगळ्यांमध्ये आपण निश्चितपणाने या सगळ्या गोष्टींचा मेळ साधला तर आम्हालाही त्या गोष्टींचं समाधान वाटेल. जेणेकरून बऱ्याचशा बातम्या आम्ही तुमच्याकडूनच घेत असतो. तर यामध्ये सत्यता असावी आणि जसं आपण आता लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय तर महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस अतिशय गढूळ झालेलं आहे किंवा ते वेगळ्या पद्धतीने राजकारण झाले. तर या राजकारणात सुद्धा जसा कसब्याचा निकाल लागला तसा पद्धतीने महाराष्ट्राच्या माणसाने जेव्हा निवडणुका हातात घेतात त्यावेळेस काहीही घडू शकतं असं मला निश्चितपणाने सांगायचं आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेबरोबर आपण राहावं. सरकार कोणाचंही असू दे, कसंही असू दे, जरी बातम्या लागत असेल तरी जे सकारात्मक आहे, जे खरं आहे ती बाजू पत्रकारांनी घ्यावी असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. आणि पत्रकारांना काय सल्ला द्याल? खरं तर महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि तुमच्यामुळं हा दिवस माझा घडून आलाय की आज तुमच्या समोर मी बोलते आहे आणि खूप चांगला कार्यक्रम इथं झालाय.